घर अंगणात दिवे लावत अंधकार दूर करणाऱ्या दिवाळी सणाला आजपासून प्रारंभ झालाय। आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हणतात। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या असं पुराणात सांगितले आणि त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केलं जातं। या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते। वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बालप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि मग भाऊबीज म्हणजे दिवाळीचा सण। आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस। खेडमध्ये गोवत्स द्वादशी निमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोमातेचे पूजन करत वसुबारस साजरी करण्यात आली। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे बिपिनदादा पाटणे, नरेश इदाते, उज्ज्वला पाटणे, भरत पटेल आणि विविध पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरी जिल्ह्यात 69 कुणबी मराठा नोंदी सापडल्या, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांची माहिती। कदम पिता पुत्रांच्या प्रयत्नांना यश, विकास कामासाठी 23,19,661 रुपयांचा निधी मंजूर। चिपळूण येथील हॉटेलमध्ये गावठी बनावटीचे शस्त्र आढळलं, परप्रांतीयाला अटक करत अधिक तपास सुरू। राज्यात पुढील 24 तासात पावसाची शक्यता, बळीराजा चिंतेत। आणि आता राज्यातील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार, 1 डिसेंबर पासून अंमलबजावणी। आणि आता सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 1304 तपासणी गावांच्या संख्येतील रजिस्टर तपासणीमध्ये 69 कुणबी मराठा नोंद असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे। आतापर्यंत मंडणगडमध्ये 5, दापोलीमध्ये 8, खेडमध्ये 5, चिपळूणमध्ये 22, रत्नागिरीमध्ये 1, राजापूरमध्ये 28 अशा एकूण 69 कुणबी मराठा कागदपत्र तपासणीत नोंदी मिळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे। शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदासभाई कदम तसेच आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून शिवतर रोड येथील भैरी भवानी नगर ते बौद्ध विहार पर्यंतच्या नवीन पाईपलाईन कामासाठी आता 23,19,661 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे येथील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जातोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। चिपळूण येथील एका हॉटेलमध्ये गावठी बनावटीचे शस्त्र आढळून आल्याने आता खळबळ उडाली आहे। कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 फायटर आणि तब्बल 46 राऊंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलंय। सदर इसमाकडील सर्व मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। नीरज सिंह हिरा बेस्ट, वय वर्ष 21 असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे, तरी चिपळूण पोलीस अधिक तपास करतायत। चिपळूण पोलीस स्टेशनला आमच्या गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की एक इसमाकडे त्याने अवैधरित्या एक पिस्टल आणि राऊंड त्याच्याकडे आहेत, म्हणून त्वरित आम्ही API साळोखे आणि त्यांच्या सोबत आमच्या अन्य अधिकारी आणि टीम गठीत केली आणि घटनास्थळी रवाना केले। तिथे जाऊन परत रेकी केली आणि गुप्त माहिती काढली तर माऊली अपार्टमेंट हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला रोड जातो त्या ठिकाणी त्या अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये नीरज सिंग नावाचा हा इसम राहत असून तो संशयास्पद असल्याचे समजले। त्यावरून सर्व टीमने अत्यंत कुशलतेने सदर ठिकाणी छापा घालून त्यास ताब्यात घेतले, कारण त्याच्याकडं पिस्टल होती आणि तो आतून फायर पण करू शकत होता। त्यामुळे अत्यंत व्यावसायिकपणे कार्यकुशलतेने आमच्या टीमने त्या ठिकाणी छापा घालून त्यास ताब्यात घेतले। त्याच्याबरोबर एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले आहे, 146 राऊंड आहेत आणि 2 फायटर आणि त्याचे वापरते मोबाईल, हा माल आम्ही जप्त केला आहे। त्याचं नाव आहे नीरज सिंह हिरासिंह बिष्ट, वय 21 आणि तो टिहरी उत्तराखंड राज्यातील राहणार आहे। आम्ही तर सर्व त्यास आणि संपूर्ण सामग्री ताब्यात घेतली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। शासन मान्य नोंदणीकृत चिपळूण पत्रकार संघाच्या वतीने माणुसकीचा झरा या सामाजिक उपक्रमाला चिपळूण शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभलाय।
पत्रकार संघातर्फे तालुक्यातील हजारोहून अधिक लोकांना या उपक्रमाअंतर्गत साहित्य वाटप करण्यात आले। तालुक्यातील आदिवासी कातकरी वाड्यावर जाऊन पत्रकारांनी या वस्तूंचं गरजूंना वाटप केलंय। दिवाळीपूर्वी तालुक्यातील कोळकेवाडी या दुर्गम आदिवासी कातकरी वाड्यावरती हे साहित्य पोहोचवण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय। पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कालुसचे, कोळकेवाडी, पश्चिम हसरेवाडी, आलोरे, नागावे, कुंभारली, आकले इत्यादी ठिकाणी पत्रकारांनी प्रत्यक्ष भेटी देऊन वस्तू वाटप केल्या। यावेळी कातकरी समाजाच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेण्याबाबत शासना स्तरावरती आता चिपळूण पत्रकार संघटना पाठपुरावा करेल असं आश्वासन देखील संघटनेतर्फे देण्यात आलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता 1 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणीद्वारे केली जाणार आहे। स्विफ्ट चॅट या उपयोजनाद्वारे आता विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे। राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले। तरी याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले। तर राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सरसावले। हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाययोजना ऍक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देताना सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरूपात काम करावे असे निर्देश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मुंबईतील रस्त्यावरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरता 1000 टँकर्स लावावेत, त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे आणि MRDC ची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावे। अँटी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा असे निर्देश आता मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले। गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू आहे। पाटील यांनी सरकारला आता 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिलाय। जरांगे पाटील यांच्यावरती आता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे। पाटील यांचा दौरा 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे। या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार असून एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे। या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे। सोबतच 1 डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातली। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ऐन हिवाळ्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून देशासह राज्यातील काही भागांमध्ये बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे यंदाच्या दिवाळीत नागरिकांची मात्र पावसाने चांगलीच तारांबळ उडवली आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, त्यामुळे राज्यात काही भागांमध्ये सध्या पाऊस हजेरी लावतोय। शुक्रवार म्हणजे 10 नोव्हेंबर पर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी या बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र शनिवार नंतर राज्यात सगळीकडेच हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे आता हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त होतंय की काय या चिंतेत बळीराजा सापडलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने प्राथमिक शिक्षिका लतिका सुरेश चिकणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। लतिका यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मांडवे जिल्हा परिषद शाळा येथील मुलांना स्मार्ट टीव्ही भेट स्वरूपात देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सदर स्मार्ट टीव्ही भेट स्वरूपात दिली असल्याची प्रतिक्रिया भाग्यश्री चिकणे यांनी दिली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, माजी सरपंच जाधव, उपसरपंच सनस, मुख्याध्यापक सुरा आणि पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लांजा तालुक्यातील कोंढे या गावात भाकर ही संस्था आहे आणि या गावाला आजी आजोबांचं गाव म्हणून ओळखलं जातं।
कुलदीप गायकवाड यांनी या ठिकाणी भेट देत आपला वाढदिवस साजरा केलाय। समाजामधील निराधार गरजू वृद्ध व्यक्तींकरता भाकर संस्था गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे। येथील आजी आजोबांना ब्लँकेट आणि मिठाई वाटून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत आपला आनंद त्यांनी यावेळेस द्विगुणित केलाय। सदर वृद्धाश्रमातील आजी आजोबांना भेटून माझ्या आजी आजोबांची आठवण झाली असे उद्गार कुलदीप गायकवाड यांनी यावेळेस केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना यांच्या वतीने किल्ले प्रतिकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तरी सदर किल्ला प्रतिकृतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असणं महत्त्वाचं असून किल्ला हा पर्यावरण पूरक असावा अशी माहिती देण्यात आली आहे। सदर किल्ला पूर्ण झाल्यावरती 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत किल्ला प्रतिकृती साकारून त्याचा फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले। स्पर्धकांनी यासोबत आपला पत्ता, आपलं नाव आणि संपर्क पाठवणं बंधनकारक असणार आहे। तरी प्रथम क्रमांकासाठी रुपये 3333 आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी रुपये 2222 आणि सन्मान चिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी रुपये 1111 आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे। तरी सर्व इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर, प्रसाद सुभाष पाटणे, चेतन वारणकर किंवा सुदेश राणे यांच्याकडे देण्याचे आवाहन युवासेना खेड तालुका यांच्यातर्फे करण्यात आले। 7 ऑक्टोबर 2023 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री करत आता दिवाळी मेळाव्याचा अनोखा आनंद लुटलाय। सदर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। सदरच्या दिवाळी मेळावा या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकुसरीच्या कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, स्वतः तयार केलेले छोटे मोठे आकाशकंदील, स्वनिर्मित भेटवस्तू, भेट कार्डे, कागदापासून आणि कापडापासून बनवलेल्या वाती, पणत्या, रांगोळी, दरवाजावरील तोरणे, अगरबत्ती आणि उटणं इत्यादी स्वरूपाच्या स्वतः बनवलेल्या वस्तूंची दुकाने स्वतः मांडून विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा मनमुराद आनंद लुटलाय। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।